हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट किंवा NTUGC नेट हे दोन्ही एक्झाम देण्यासाठी अनेक प्रकारच्या इलिजिबिलिटी कंडिशन त्यांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे एक्झाम कुठल्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकतो त्या संदर्भात अनेक रूल त्यांचे आहेत. त्यातील एक बेसिक रूल म्हणजे PG पोस्ट ग्रॅज्युएशनचा रूल. तर फ्रेंड, त्यांचा फर्स्ट रूल आहे की तुम्ही PGच्या लास्ट इयरला देखील MS सेट किंवा नेट एक्झाम ॲज अ ॲपियर म्हणून देऊ शकता. आणि सेकंड पॉईंट त्यांचा असा आहे की तुमचं PG कंप्लीट असेल तरी देखील तुम्ही MS सेट एक्झाम देऊ शकता. पण या ठिकाणी दोन्ही रूलमध्ये तुम्हाला एक कंडिशन फुलफिल करावी लागते, ती म्हणजे पर्सेंटेजची. PG कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज हे मिनिमम 50% किंवा 55% असायला हवेत. ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांना 50% मिनिमम रिक्वायर्ड असतात PGमध्ये पर्सेंटेज. ज्या विद्यार्थ्यांची ओपन कॅटेगरी आहे किंवा OBC कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांना मिनिमम 55% PGमध्ये मिळवावे लागतात, तरच ते विद्यार्थी MS सेट किंवा नेट एक्झाम देऊ शकतात. पण काही विद्यार्थी असे असतात ज्यांना 50 किंवा 55% ॲज पर कॅटेगरी पडत नाही. काही विद्यार्थ्यांना 45% पडतात, काही विद्यार्थ्यांना 49% पडतात. पण त्यांना हा एक्झाम देऊन क्वालिफाय होऊन टीचर व्हायचं असतं. तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय ते आज आपण समजून घेणार आहोत. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जर तुम्हाला पर्सेंटेज हे 50% देखील कमी असतील तरी देखील तुम्ही काही रूल वापरून, काही गोष्टींचा वापर करून हे पर्सेंटेज वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकता. मग हे पर्सेंटेज वाढले तरच तुम्हाला एक्झाम देता येतं हे तुम्हाला माहीत असेल. कारण त्यांचा रूल आहे, तुम्हाला 49.99% असतील तरी पण तुम्ही MS सेट किंवा नेट एक्झाम देऊ शकत नाही. तुम्हाला कॅटेगरीनुसार 50%पेक्षा जास्तच टक्के पाहिजे किंवा ओपन EWS कॅटेगरी असेल तर 55%पेक्षा जास्तच टक्के पाहिजे, तरच तुम्हाला सेट किंवा नेट एक्झाम देता येतो. मग ज्यांना पर्सेंटेज इतके नाही आहेत, ज्यांचं PG कंप्लीट झाले आत्ता रिसेंटली, त्यांनी काय करायचं जेणेकरून त्यांचे पर्सेंटेज वाढतील हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. फ्रेंड, या ठिकाणी MS सेट किंवा नेट संदर्भात काही बेसिक रूल आहेत ते आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून नेक्स्ट एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला ते उपयुक्त ठरतील. ठीक आहे. तत्पूर्वी आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगेल. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस करून घेतली जाते, क्वेश्चन पेपर देखील सोडून घेतले जातात. हा कोर्स पेपर फर्स्टसाठी पूर्णपणे सिलेबस कव्हर करणारा कोर्स असेल. कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही आहे. फ्रेंड, या कोर्सबद्दल पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्टमध्ये 100 पैकी 92 देखील मार्क विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत या कोर्समार्फत. तुम्हाला देखील चांगला स्कोअर करून एक्झाम क्वालिफाय करता येऊ शकतं. ठीक आहे. अधिक माहितीसाठी या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर तुम्ही योग्य तो डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पाहत आहोत की ज्या विद्यार्थ्यांचं PG कंप्लीट झालं आहे पण त्यांना 55 किंवा 50% पडलेले नाहीत, तर त्यांनी काय करायचं जेणेकरून त्यांना सेट नेट एक्झाम देता येईल. कारण बेसिक रूल आहे, इतके पर्सेंटेज नसेल तर तुम्हाला एक्झाम देता येत नाही. दिला तुम्ही क्वालिफाय झाली तरी पण बाद ठरला जाईल, कारण तुम्हाला पर्सेंटेज एक्झामिनेशनमध्ये नाही येतं. मी कॉलेजच्या एक्झामिनेशनमध्ये म्हणतोय. ठीक आहे. इतके पर्सेंटेज तुम्हाला असले पाहिजे मार्कशीटवर, तर तुम्हाला सेट नेट एक्झाम देता येतो. मग हे पर्सेंटेज नसतील तर काय करू शकता, तर त्यासाठी एक बेसिक स्कीम असते आणि एक युनिव्हर्सिटीकडं त्याला आपण म्हणतो क्लास किंवा ग्रेड इम्प्रूव्हमेंट स्कीम. मी यामध्ये SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी संदर्भात इन्फॉर्मेशन ॲड केलेली आहे. युनिव्हर्सिटी वाईज इन्फॉर्मेशन थोडीफार वेगळी असू शकते, पण नॉर्मली ही स्कीम अनेक युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ज्या नावलौकिक झालेल्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यामध्ये स्कीम असते. म्हणजेच काय, क्लास किंवा ग्रेड इम्प्रूव्हमेंट स्कीम. तुम्हाला पर्सेंटेज कमी आहेत पण तुम्हाला ते वाढवायचे आहेत, इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये घडून आणायचं एक्झाम झाल्यानंतर, तर त्यामध्ये या स्कीमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आता या ठिकाणी बेसिक इलिजिबिलिटी कंडिशन कुठली असते हे आपण समजून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज कमी आहेत, ज्यांना सेट नेट द्यायचे पण पर्सेंटेज कमी आहेत कॉलेजमध्ये PGमध्ये, त्या विद्यार्थ्यांसोबत हे लेसन शेअर करा, डेफिनेटली त्यांना फायदा होऊ शकतो. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, इलिजिबिलिटी कंडिशन. ठीक आहे.
या स्कीमला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला पर्सेंटेज वाढवायचे असेल तर तुम्ही काय करायचं, तर डायरेक्ट फर्स्ट पॉईंट आहे, द कॅन्डिडेट मस्ट मीट फॉलोइंग क्रायटेरिया. ठीक आहे, वेगवेगळे क्रायटेरिया असतात, ते क्रायटेरिया त्यांनी मीट केले तर तो या ठिकाणी पर्सेंटेज वाढवून घेऊ शकतो. मग त्या ठिकाणी पहिला जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया म्हणजे तुम्हाला खूप कमी टक्के असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 80% पडलेत फॉर एक्झाम्पल, तुम्हाला टॉप यायचं आहे, तुम्हाला 82% करायचे आहेत आणि तुम्ही म्हणताल की मला स्कीम मार्फत टक्के वाढवायचे आहेत, असं अलाउड नाही आहे. तुम्ही एकतर लोअर क्लासमध्ये पाहिजे किंवा सेकंड जो लोअर क्लास असेल त्यामध्ये तुम्ही हवेत, तरच तुम्हाला या स्कीमला अप्लाय करता येतं. म्हणजे खूपच कमी टक्के ज्यांना असतात ना 40-45% ते विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. तुम्हाला 60-62% तुम्हाला ते आणखी वाढवायचे तर अप्लाय करता येत नाही. ठीक आहे, कारण या टक्क्यांचा तुम्हाला अदर ठिकाणी उपयोग होत नाही, तुमचा ग्रेड कॉलेजच्या लेवलला बदलत नाही, फक्त एक्झामिनेशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता या ग्रेडमार्फत. पहिला पॉईंट कळाला, खूपच कमी टक्के असतील तर या स्कीमचा तुम्ही फायदा घेऊ शकता, अदर कुठले विद्यार्थी याचा फायदा घेऊ शकत नाही. पुढे पहा, विथिन द टाईम लिमिट, म्हणजे या ठिकाणी या स्कीममध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं PG कंप्लीट झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करावं लागतं, त्यानंतर ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं जात नाही. म्हणजे पहा, तुम्हाला 49% आहेत, तुम्हाला सेटनेट व्हायचं आहे, तर हे 49% तुम्हाला PGमध्ये आहेत, त्यानंतर तुम्हाला सेटनेट होण्यासाठी 55% लागतात ओपन कॅटेगरीला. मग 49-55 तुम्हाला करता येऊ शकतात, पण कधी, तुमचं PG झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. ठीक आहे, अनेक विद्यार्थ्यांची डिमांड होती या संदर्भात लेसन आम्हाला प्रोव्हाइड करा, म्हणून मी लेसन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. कारण अनेकांना PGमध्ये पर्सेंट कमी असतात, पण त्यांना असं नंतर वाटतं की आपण सेटनेट दिलं पाहिजे. ठीक आहे, पण पर्सेंटेज कमी असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी भेटत नाही. मग तुमचं PG होऊन 5 वर्षे झालेले नसतील तर तुम्ही या संधीचं सोनं करू शकता. ठीक आहे, तर 5 वर्षांपर्यंत तुम्ही या स्कीमला अप्लाय करू शकता SPPU युनिव्हर्सिटीमध्ये. अदर युनिव्हर्सिटीचं रूल रेग्युलेशन त्या युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता. कुठलाही युनिव्हर्सिटीचा ऑफिशियल नंबर काढायचा एक्झामिनेशन संदर्भात, त्यांना या संदर्भात इन्फॉर्मेशन विचारा, ते तुम्हाला प्रॉपर वेनी गायडन्स करतील. ठीक आहे, एक्झामिनेशन डिपार्टमेंट असतं ना प्रत्येक युनिव्हर्सिटीचं, त्यांना जाऊन भेटायचं. तर 5 वर्ष तुम्ही PG झाल्यानंतर या स्कीममध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर मॅक्झिमम अटेम्प्ट, तुम्ही यामध्ये मॅक्झिमम 3 अटेम्प्ट देऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम दिला तेव्हा 49% होते, या स्कीम अंडर तुम्ही सेकंड अटेम्प्ट दिला तुम्हाला पडले 52%, पण लागतात किती 55. आणखी एक अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता, 53पर्यंत गेले, आणखी एक देऊ शकता 54पर्यंत गेले, तर तुम्हाला पुन्हा अटेम्प्ट देण्याचा चान्स नाही. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता. एक तुमचा एक्झाम चालता जो मेन होता, त्यानंतर 3 अटेम्प्ट दिले तुम्ही, 3 अटेम्प्टमध्ये पण तुम्ही 55पर्यंत पोहोचले नाही, विषय संपला. ठीक आहे, मॅक्झिमम 3 अटेम्प्ट आहे. ॲक्च्युली पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही मार्क जास्त मिळवले पाहिजे. जर तुम्हाला काहीतरी व्हायचं आहे तर आता तुम्हाला काहीतरी करावं लागतं, बरोबर ना. तर या ठिकाणी 3 अटेम्प्ट आहेत, मॅक्झिमम 5 वर्ष आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही फक्त थिअरी पेपर संदर्भात अप्लाय करू शकता. जी तुमची ओरल झाली ती ओरलचे किंवा इंटरनल मार्क वाढवले जात नाही. फक्त लेखी एक्झाम जो होता, जो तुम्ही एक्सटर्नल एक्झाम दिलता, लेखी एक्झाम, त्या लेखी एक्झाममधले जे पण थिअरी पेपर आहे फक्त त्या थिअरी पेपरलाच तुम्हाला पुन्हा देता येतं, मॅथमॅटिक्सचे एक्झाम नाही. कळलं, जे थिअरी पेपर असतील तेच तुम्हाला देता येतील, प्रॅक्टिकल किंवा ओरल वगैरे देता येणार नाही. त्याला जे मार्क भेटले तेच तुमचे फायनल मार्क असतात. थिअरी पेपरमध्ये फक्त स्कोप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, थिअरी पेपर्स तुम्हाला देता येईल. प्रॅक्टिकल ओरल इंटरनल असेसमेंट त्या मार्कांना हात लावला जाणार नाही. जे ओरिजिनल मार्क होते डॉक्युमेंटनुसार तेच तुम्हाला पुन्हा कॅरी फॉरवर्ड होणार आहे. फक्त थिअरीचे मार्क तुमचे वाढू शकतात, एक्झामिनेशन तुम्हाला पुन्हा देता येऊ शकतो. नंतर म्हणले पहा, रिअपेअर फॉर स्पेसिफिक कोर्स. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मिनिमम 1/3 किंवा मॅक्झिमम ऑल युनिव्हर्सिटी थिअरी कोर्स जे असतील त्यांना तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा जे पण तुमचे थिअरी कोर्स आहेत त्याच्या 1/3 थिअरी कोर्सला तुम्ही अप्लाय करू शकता, सर्वच नाही 1/3ला. नंतर तुम्ही अप्लाय केलं, सर्व गोष्टी केल्या, त्यानंतर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट पण ते पाहणार की हा विद्यार्थी खरंच एक्झाम ज्याने दिला आहे त्या विद्यार्थ्याचं पहिलं जे मार्कशीट होतं ते पाहणार. त्यानंतर रिवाईज तुम्हाला सर्टिफिकेट ते प्रोव्हाइड करणार जे तुम्ही एक्झाम देऊन मिळवलेलं आहे. ठीक आहे, क्लास ग्रेड तुम्हाला इम्प्रूव्हमेंटचा भेटणार आहे, सर्व गोष्टी नवीन भेटतील. सिंपल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर. नो अदर बेनिफिट, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. जो स्कोअर तुम्हाला वाढून भेटणार आहे, तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला तो वाढलेला स्कोअर जो भेटणार आहे तो फक्त तुम्हाला एखाद्या एक्झामिनेशनसाठी उपयुक्त ठरू शकतो. तुम्हाला तो स्कोअर वाढवल्यानंतर प्राईज, मेडल वगैरे, कुठल्या स्कॉलरशिप वगैरे काही भेटणार नाही. समजलं, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल 49% मिळवले होते आणि तुम्ही एक्झामिनेशनची जी इम्प्रूव्हमेंट स्कीम होती त्याच्यामार्फत तुम्ही मिळवले सपोज 60%. ठीक आहे, पहिले 49 होते, आता 60 मिळवले, आणि त्या वर्षी तुमच्या कॉलेजचा टॉपर होता सपोज आपण म्हणू 59चा.
बरोबर ना. आता तुम्ही म्हणता त्यावेळेस 59चा टॉपर होता, आता मी 60 मार्क मिळवलेत किंवा 60% मिळवलेले आहेत, आता मग मी टॉपर पाहिजे नाही, ते तिथं अलाउड नाही आहे. ठीक आहे. प्राईज मिडल असेल, स्कॉलरशिप असेल, अवॉर्ड असेल, ऑदर कुठले बेनिफिट असतील ते तुम्हाला भेटणार नाही. फक्त तुम्हाला एखादा एक्झाम द्यायचा आहे किंवा तुमचं प्रमोशन आहे त्यासाठी तुम्हाला या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो, बाकी कुठल्याही कंडिशनमध्ये नाही. सिंपल. आणि ठिकाणी प्रमोशन मिळवायचं असेल तरी पण मार्क जास्त लागतात, मग ते विद्यार्थी पण पुन्हा पुन्हा एक्झाम देतात. ठीक आहे. जे TYला किंवा PGच्या लास्ट इयरलाच कॅम्पसमध्ये सिलेक्शन होतात त्यांना PGमध्ये मार्क कमी पडतात, मग ते जॉईन झाल्यानंतर पण 2-3 वर्षांनी या स्कीमचा फायदा मिळून मार्क वाढू शकतात. त्या विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला मार्ग आहे. सिंपल. तर आय होप पॉईंट काय तो कळाला असेल. आता आणखी कुठला डाऊट असेल, क्वेरी असेल तर सिंपल साधं SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे पहा गुगल क्रोमवर. त्यांच्या एक्झामिनेशन डिपार्टमेंटमध्ये तुम्ही व्हिजिट करा, म्हणजेच त्यांच्या विंडोला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला एक्झामिनेशनचे काही कॉन्टॅक्ट नंबर भेटतील, तिथून तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या सर्व क्वेरींचं समाधान करू शकता. सिंपल. कुठल्याही युनिव्हर्सिटीचा एक्झाम असो त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामिनेशनच्या डिपार्टमेंटला भेटा, ते तुम्हाला प्रॉपर वेने गायडन्स करतील. बाकी तुम्हाला एक अलर्ट करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. तुमचं PG झालं असेल, PGमध्ये मार्क कमी असेल तरी पण तुम्हाला या ठिकाणी स्कोप आहे, मार्क वाढवता येऊ शकतात. सिंपल. मला अनेक विद्यार्थ्यांची या संदर्भात कॉल आले, सर आम्हाला मार्क पडले नव्हते, मग आम्ही आता सेट नेट कधी देऊ शकत नाही का लाईफमध्ये, तर देऊ शकता, स्कोप आहे. सिंपल. तर फ्रेंड आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. जर आता पुन्हा सांगाल, जर तुम्हाला सेट किंवा नेट संदर्भात पेपर फर्स्ट संदर्भात डिटेल कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही 9011 36 20 82 या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन मिळवा, त्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कंप्लीट करून दिला जाईल. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा, त्यांना देखील कॉमर्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.